आज अमित शाह साहेबांचे पुण्यामध्ये बरेच कार्यक्रम आहेत, परंतु एक आता कराडला लग्न असल्यामुळं त्यांना विचारून मी इकडं निघालो. एकनाथराव शिंदे त्यांच्याबरोबर आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब सकाळच्या कार्यक्रमाला होते, पण नंतर आज सभागृहाचा ह्या आठवड्यातला शेवटचा दिवस असल्यामुळं तेही एक कार्यक्रम उरकून शाहसाहेबांची परवानगी घेऊन तिकडे गेले. लग्न सोहळ्याला चाललेलं आहे. लग्न सोहळा झाला की लगेच परत येणार आणि माझ्या पुढच्या पुण्याच्या दौऱ्यावर मी निघून जाणार आहे. अमित शहाच्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र जय गुजरात एक नारा दिला, त्याच्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया. अमित कुठल्या कार्यक्रम? तसं नाही हो. पुण्यातल्या पहिल्या कार्यक्रमाला फक्त अमितभाई शहा साहेबांचं आणि म्हणजे तिथं देवेंद्रजी बोलले, पण आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री तिथं बोललो नाही. आणि नंतरचा एक कार्यक्रम होता, अजून 2 कार्यक्रम होते. सिंधी समाजाचा नाही, मला माहिती नाही तो काय. मी नंतर निघूनच आलो ना. मी माझा सेकंड कार्यक्रम मी केला आणि नंतर 2 कार्यक्रम. मी त्या कार्यक्रमाला नव्हतो, मला काहीच माहिती नाही आता त्यांनी काय म्हटलं आणि काय नाही. मी असेपर्यंत तरी तसं काही तिथं झालं होतं असं काही मला आठवत नाही. राज ठाकरेंनी एक आव्हान केले की मी मराठी बोलणार नाही, तुला काय करायचं ते कर, अशा पद्धतीचं एक ट्विट केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे थोडं त्यांचे आगमन. मी आपल्याला सांगू का, आपला देश हा अनेक जातीमध्ये, अनेक धर्मामध्ये, अनेक पंथामध्ये विखुरला गेलेला देश आहे. अनेक महत्त्वाच्या भाषा आपल्या देशामध्ये बोलल्या जातात. तुम्हाला तर माहिती आहे, 14 महत्त्वाच्या भाषा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. आणि प्रत्येक राज्यातली मातृभाषा कोणती ना कोणती आहे. आपल्या राज्यातली मातृभाषा ही मराठी आहे. मराठी मातृभाषा आहे. इतके दिवस आपण अनेक जण महाराष्ट्रीयन लोक प्रयत्न करत होतो की हिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. इतर भाषांना मिळाला, परंतु आपल्या मराठीला मिळायला थोडासा वेळ लागला, पण शेवटी